नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. या महापोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आणि परवा जो पुढारीनं आपला एक्झिट पोल आपण सादर केला होता त्याच्यानंतर राजकीय वातावरणामध्ये आणि राजकीय गल्लीबोळांमध्ये जोरदार खळबळ माजलेली आहे. कारण सगळ्यांपेक्षा वेगळा आहे नम्रता आपला सर्वे, आणि नुसता तितकाच नाही, 48 जागांचा सर्वे आपण दिलेला आहे आणि त्याचे सगळे इतर सोशो पॉलिटिकल काय आहेत एकमेकांची गणित ती सुद्धा आपण बघितलेली आहेत. आणि नम्रता, याच्यामध्ये आपण जे अगदी समप करून सांगायचं झालं तर महायुती ही 25 ते 32 जागा आणि महाविकास आघाडी 15 ते 20 जागांवरती असं आपण सांगितलेलं आहे. काही जागांचे धक्कादायक अंदाज सुद्धा आपण व्यक्त केलेले आहेत. काय आहे महाराष्ट्राचा पॉलिटिकल ट्रेंड, कोणत्या मुद्द्यांनी कुणाचं गणित घडलं बिघडलं हे आपण पाहतोय. पुढारी न्यूजचं हे जे सर्वेक्षण होतं त्याच्यामध्ये अनेक रंगतदार एक्साइटिंग ट्रेंड्स असे समोर आलेले आहेत. मोदी फॅक्टर किती महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे, महागाई, बेरोजगारी यासारखे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत, आणि त्याही पुढे जाऊन जातीय धार्मिक ध्रुवीकरण कशा प्रकारे होतं का, आणि होत असेल तर त्याचा कुणाला लाभ होतोय, कुणाला त्याचा तोटा होणार, हे असे सगळे ट्रेंड्स आपण या सर्वेमध्ये तपासून पाहिलेले आहे, पडताळून पाहिलेले आहे. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातूनच यातले काही ट्रेंड्स आपण बघणार आहोत. मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी मराठा आंदोलन सुरू झालं त्या मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं मतदान कुणाच्या बाजूने आहे असा एक साधारण सर्वे आम्ही केला. तर त्यामध्ये जे आकडे समोर आलेत, ज्यामध्ये महायुतीच्या बाजूने 32% मतदान झालेलं आहे, महाविकास आघाडी 65% आणि इतरांना 3% मतदान गेलेलं आहे. त्यामुळे जसं आपल्याला ट्रेंड आता दिसतोय की मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी दिसते, त्यामध्ये हा फॅक्टर एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा ठरणारा फॅक्टर आहे. याच्यामध्ये आणखी आपल्याला शोध घ्यायला आवडेल, कदाचित पुढे आणखी ते नंबर्स येतील की कोणत्या जाती समूहांनी महाविकास आघाडीच्या बाजूने, म्हणजे जर का खरंच ध्रुवीकरण झालं असेल मराठा आणि मराठेतर, तर त्याचा वर्गीकरणाचा फायदा कुणाला झाला. मराठे चिडले होते का महायुतीवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीकडे एक प्रकारे प्रतिसाद दिला का, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्या पुढे जाऊन जर का आपण बघितलं तर आता ओबीसींचं आपण पाहिलं, जसं आपण एक आता मराठा समाजाचं बघितलं तसं ओबीसींकडनं काय प्रतिसाद होता तो सुद्धा ग्राफिक्सद्वारे पाहूया. मराठा आणि ओबीसी असं चित्र काहीसं रंगवायचा जो प्रयत्न केलेला होता किंवा तसंच काही झालेलं होतं, नेत्यांच्या तशा प्रतिक्रिया येत होत्या आणि त्याचा काय परिणाम याच्यावरती दिसलेला आहे आपण बघूया. ओबीसी, मराठवाड्यातील ओबीसी समाज, त्यांचे कुणाकुणाला हे अशा प्रकारे, तर 65% ओबीसी समाज हा महायुतीच्या बाजूने दिसतोय, 30% महाविकास आघाडीच्या बाजूने, तर 5% इतर पक्षांच्या बाजूने आपल्याला दिसतोय. नम्रता, हे वर्गीकरण झालं नव्हतं असं म्हणण्यात काहीच हरकत नाहीये. हे वर्गीकरण होतं तिथे. आपण जेव्हा स्वतः मुद्दाम या कार्यक्रमासाठी, लोकसभेच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, अंतरवली सराटीत, बाकी सगळा मराठवाडा सोडून अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या जिकडे प्रत्यक्ष उपोषण स्थान होतं त्याच्यापासून 500 मीटरच्या अंतरामध्ये काही ठिकाणी एकच पर्व ओबीसी सर्व याचे झेंडे लावलेले मी पाहिलेले. त्यामुळे असं कोणीच दावा करू नये की सगळं कसं गोडी गुलाबीत चाललं होतं आणि मराठवाड्यात काहीच असं नाहीये. ओबीसींचे सुद्धा अस्मिता तिकडे तीव्र झाल्या होत्या. मराठा समाजाच्या तर आरक्षणासाठीचं त्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र इकडे आपल्याला दोन ध्रुव तयार झाल्याचं मात्र बघायला मिळतं. नाही, पण एक प्रश्न असा आहे की 65% ओबीसी महायुतीच्या बाजूने आहेत, 65% मराठे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एवढी जर क्लिअर रिफ्ट असेल तर तरीही ते महाविकास आघाडीची ताकद जास्त का आहे हा खरा प्रश्न. मराठवाड्यामध्ये त्याचं नम्रता, त्याचं कारण असं आहे की तो सगळा राग कॉन्सोलिडेट झाला. या जो मराठा, जो प्रामुख्याने इकडे आंदोलनात उतरलेला वर्ग होता, त्याची अपेक्षा काय होती, मराठा आरक्षणाची. त्याच्या, आणि हा मुळात असंतोष फक्त आरक्षणाचा नाहीये. आरक्षण हे त्याच्यावरचं फक्त एक आवरण आहे. आतमध्ये मराठवाड्यामधली दुष्काळी परिस्थिती, शेती नापिकी, शेतीतून होणारं नुकसान, बेरोजगारी, या सगळ्याचा तो उद्रेक होता, ज्याला नाव मराठा आरक्षण दिसायला लागलं. आणि तो उद्रेक कोणताही उद्रेक हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो, मग तो अण्णा हजारेंचा असो नाही तर मराठ्यांचा असो, तो बघायला मिळतो. जयेश वाणीकडे जाऊया. जयेश वाणी आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक, आणि महेश चव्हाण आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत. आपण सुरुवातीला जयेश वाणी यांच्याकडे जाऊया. जयेश वाणी, हे जे सर्वे सांगतात की मराठा समाज अगदी स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आणि ओबीसी समाज महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसतोय, तुमची कमेंट यावर? जयेश, तुमच्याकडून कदाचित तुमचा माईक म्यूट असू शकतो, तो जरा अनम्यूट करा कारण तुमचा आवाज पोहोचत नाहीये. माझ्या लक्षात आलं. नम्रता आणि प्रसन्न दोघांनाही मी थोडंसं कडू बोलीन तर मला क्षमा करा, मी आपली पहिल्यांदाच माफी मागतो. ज्या दिवशी हा आपला महापोल चालू होता त्यावेळेस मी आपल्याकडे पण बसलो होतो लाईव्हला. त्यावेळेस जी आकडेवारी आपल्याकडून मला कळाली ती सॅम्पल साईज 29,000ची होती. मी 5,70,70,68,68 हे जे टोटल मतदान झालं महाराष्ट्रामध्ये त्याचं पर्सेंटेज काढायचा प्रयत्न केला. अगदी साधं गणित केलं ज्यावेळेस भागाकाराचं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा जो सॅम्पल साईज आहे हा 0.05% म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही.
तर अर्ध्या टक्क्याच्याही अगदी अजून अर्धा टक्का, म्हणजे साधारणतः 400 मधलं 1 असं ते साधारणतः गणित बनतं, 0.05. तर ठीक आहे, त्या सॅम्पल साईज खूपच छोटा आहे, त्यामुळे ते काही लोकमानस असू शकत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, आपण जे म्हणता आहेत, म्हणजे आपण एकीकडे म्हणतायत की मराठा नाराज होते, आपण दुसरीकडे म्हणतायत की ओबीसीचे पोस्टर लागले होते. पण आपलं म्हणणं हे आहे की ज्यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावली, लोकांनी त्यांनाच मतदान केलं. मला हा की तर्क पटण्यासारखा नाहीये. ज्यांनी महाराष्ट्राची वीण उसवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राचे 12 बलुतेदार, 18 पगड जातींचा जो महाराष्ट्राचा एक स्वतःचा गावगाडा होता, तो गावगाडा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला आठवतंय की प्रसन्न आणि मी आम्ही अगदी सुरुवातीला एका न्यूज चॅनलमध्ये काम करत होतो. तर आम्ही ज्यावेळेस न्यूज चॅनल जॉईन केलं होतं त्यावेळेस प्रसन्नाच्या आडनावाचा मला प्रॉब्लेम नव्हता ना माझ्या प्रसन्नाच्या होता. आम्ही सोबत डबा खायचो दुपारच्या वेळेस. पण आज महाराष्ट्रातलं जे चित्र आहे ते इतकं जातीयवादी झालेलं आहे की शाळेतली मुलं एकमेकांना विचारतात की अरे तू आमच्या डबा खायला बसतोयस की बसत नाहीत. मला क्षमा करा, हे खूप कडू आहे, पण हे जे वातावरण ज्यांनी तयार केलं, तुमचं असं म्हणणं आहे की लोकांनी ते वातावरण तयार करणाऱ्यांना मतदान केलं, म्हणून मला या सर्वेवरती आक्षेप आहे की ज्यांनी आग लावली, तुमचं म्हणणं आहे की लोकांनी आग लावणाऱ्यांना मतदान केलं कारण की ती पुन्हा लावू नये किंवा आधी लावलेली त्यांच्या लक्षात राहिली नाही किंवा 2 लोकांच्या घरात आपापसात आगी लागल्या होत्या म्हणून पहिल्या आग लावणाऱ्याला मतदान केलं. तर मला क्षमा करा, मी या गोष्टीशी मला असं वाटतं की थोडंसं हे अनालिसिस आपलं चुकतंय. मला ना प्रसन्न एक वाक्य आठवलं, खूप पूर्वी आमिर खानने इंटॉलरन्स बद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्यावेळेला त्यानेही स्वतःच्या मुलांची अशी उदाहरणं दिली होती की मुलांना शाळेमध्ये काय क्रिटिसिझम फेस करायला लागतो. आता जयेश वाणींनी तसंच एक उदाहरण दिलेलं आहे. आमिर खानवरती त्यावेळेला प्रचंड टीका झालेली होती. जयेश वाणी यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं हे आपल्याला चर्चेच्या पुढे आपण जयेशला फक्त इकडे सांगायचं उदाहरण झालं की हा त्याला पॅराडॉक्स का वाटतोय मला कळत नाही. हे फार जास्त सोपं आहे. आम्ही आताच आमच्या विश्लेषणात जयेश जर का तुम्ही ग्राफिक्स बघितलं असेल त्यामध्ये ओबीसी समाजानं महायुतीच्या बाजूने कल असल्याचं दिसलं. वोटिंग सगळंच्या सगळं तसं होतं नाही, कारण वोटिंगची गणित आणखी वेगळी असतात. आणि मराठा समाजाचा प्रामुख्यानं कल हा महाविकास आघाडीकडे होता, ज्याची पुन्हा स्पष्टीकरण आपण मगाशीच बोलत होतो जयेश. त्याचं कारण असं, एक तर भाजप जो महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो जाहीरपणे म्हणतो ओबीसी आमचा डीएनए आहे. भाजपचं काडर मोठ्या प्रमाणात ओबीसींचं आहे आणि त्या अर्थानं ओबीसी राजकीय दृष्ट्या कॉन्सोलिडेट एक शिवसेनेने केला आणि भाजपाला केला. त्यांचा तो नैसर्गिक बेनिफिट भाजपाला मिळाला. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा 2, मराठ्यांचा राग दुसरीकडे कुठे जाणार होता? तो महाविकास आघाडीच्या फॉरच जाणार होता आणि भाजपच्या किंवा महायुतीच्या तुलनेनं अगेन्स्ट जाणार होता. त्याचं कारण असं, त्यांचा चेहरे बनले होते मनोज जरांगे पाटील, सत्ता होती इकडे भाजप महायुतीची आणि आरक्षणाचा निर्णय एकतर केंद्रातला भाजप नाही तर राज्यातला भाजप. आता याच्या पातळीवर तुमचा प्रश्न होता की जर का असा विरोध होता तर त्यांनी मतदान कसं केलं. मी पुन्हा एकदा सांगेन, पंकजा मुंडेंच्या लेवलला जेव्हा बीडमध्ये मतदान करायचं असतं तेव्हा तिकडचा मराठा असो किंवा कुणबी काय ओबीसी असो, हा तिकडे आपल्या लिडरशिपच्या अनुषंगाने विचार करतो. खैरे हे ना मराठा आहेत ना कुणबी ओबीसी आहे, ते आणखी एका छोट्या कास्ट समूहातून येतात, पण त्यांना संभाजीनगरचे लोक मतदान करतात कारण स्थानिक गणितं बदलतात. त्यामुळे जयेश वाणी तुम्हाला जो प्रश्न पडला माझ्या दृष्टीने तो प्रश्नच नाही आहे. मला आपण खूप छान, आज मला खूप आनंद झाला की आपण खूप न भांडता खूप छान अकॅडमिक डिस्कशन करतोय. पण प्रसन्ना, एक छोटी मेक अजून आपण यातली मिस करतोय असं मला वाटतंय. एकीकडे तुम्ही 7 वर्षांपूर्वीचं नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट सांगता की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीतून ओबीसीचे नेते बाजूला केले गेले, चला हा पण मुद्दा आपण विसरून जो हा पक्षांतर्गत मुद्दा होता, पण जो मुद्दा 2024च्या निवडणुकांच्या अगदी आधी तापला होता तो होता जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी. जातीगट जनगणना जिला आपण म्हणतो त्यामध्ये ओबीसींची खूप मोठी नाराजी होती. मला हे सांगायला, म्हणजे हे सांगू नये, पण मला असं वाटतं माझ्या आजूबाजूचे अनेक मित्र ओबीसी समाजाचे आहेत. बरं जयेश, तुम्ही एक काम करा ना, तुमचा प्रिमाइस मांडा ना. तुम्हाला म्हणायचं आहे काय? आमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने मराठ्यांचा कल झुकलेला दिसला, ओबीसीचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसला. तुमचा तरी प्रिमाइस सांगा. तुमचं असं म्हणणं आहे या सगळ्यांनी म्हणून तुम्हालाच मतदान केलंय? नाही, माझं एवढं अगदी नक्कीच, कारण की अंतरवली सराटीमध्ये ज्या पद्धतीची लाठीचार्ज झाला होता त्यानंतर मराठा नाराज होते, बरोबरच आहे. मात्र त्यानंतर ओबीसीमध्ये जी भांडणं लावली गेली गावगाड्यामध्ये की आम्ही त्यांची दाढी करणार नाही, चला रे यांची दाढी करू नका, आणि त्यानंतर भुजबळांच्या विरोधामध्ये जो एक आक्रोश निर्माण झाला होता तो विरोधात गेलेला आहे सरळ सरळ महाविकास आघाडीच्या महायुतीच्या. असं काय करताय? जातीगट जनगणनेसाठी महाराष्ट्रामध्ये मोर्चे करणारा, बैठका करणाऱ्यांना काही नेत्यांपैकी मी पण एक आहे सर. मी पण ठाणे जिल्ह्यात अनेक बैठका केल्यात. ओबीसींचा प्रचंड राग आहे भारतीय जनता पार्टीवरती. तो जर कन्सिडर होणार नसेल, म्हणून मी म्हटलं की आपण जसं म्हणलं एका शब्दामध्ये की आमचं हे म्हणणं आहे, तर माझं पण म्हणणं एका शब्दात एवढंच आहे, तुमचं म्हणणं चूक आहे असं माझं म्हणणं आहे.
इतकं सोपं आहे. बरं, आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महेश चव्हाण आहेत. महेश चव्हाणजी, आपली कॉमेंट याच्यावरती. नाही बघा, यावेळेला या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही कुठल्या जातीपातीचं राजकारण घेऊन सामोरे गेलो नव्हतो, तर जे काही स्थानिक मुद्दे होते आणि राष्ट्रीय मुद्दे होते हे दोन मुद्दे घेऊन आम्ही सामोरे गेलो होतो. आता जात कुठलीही असो, धर्म कोणताही असो, जे मुद्दे होते, फॉर एक्झाम्पल आपण आता मराठवाड्याबद्दल बोलतोय किंवा विदर्भाबद्दल बोलतोय, तर तिकडे आता दुष्काळ आणि पाणी टंचाई, चारा टंचाई या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. मग आपण कुठल्या जातीचे आहोत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याच्यातसुद्धा असं वर्गीकरण करणं चुकीचं होतं काही वेळेला, की तो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो मराठा होता की ओबीसी होता की आणखीन कोण होता, तो शेवटी शेतकरी होता. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरे जे राष्ट्रीय मुद्दे आहेत जे सगळ्या राज्यांमध्ये सेमच आहेत, ते म्हणजे महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, म्हणजे MSP वगैरे ह्या बाकीच्या ज्या दुष्काळाच्या व्यतिरिक्त महिलांच्या ज्या समस्या आहेत, युवकांच्या ज्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या हे मुद्दे घेऊनच आम्ही या निवडणुकांना सामोरं गेलो होतो. आता न्यूज चॅनल म्हणून, पत्रकार म्हणून त्याचं विश्लेषण करणं हे आपलं कर्तव्य, आपण ते करता आहात आणि ते लोकांसमोर मांडता आहात. पण मला असं काही वाटत नाही की लोकांनी जात पात किंवा दोन वर्गांमध्ये जे काय आज दुरावा निर्माण होतोय त्या बेसिसच्या आधारावर त्यांनी या निवडणुकांना मतदान केलं असेल, अशी शक्यता असेल डेफिनेटली, कारण तुमचे आकडे तसे सांगतायत. पण तो मुद्दा महत्त्वाचा नसून महत्त्वाचे मुद्दे बरेच आहेत. जसे मी आत्ता नमूद केलं, तर त्या मुद्द्यांच्या आधारावर मतदान झालं असावं. आणि सगळ्यात शेवटी किती नाही म्हटलं तरी आपणही आपल्या चॅनल्सवर हे दाखवत आहे आणि आम्ही तेच म्हणतोय, लोकही तेच म्हणतायत की जे काय पक्षफोडीचं राजकारण झालं त्यामुळे शिवसेना आणि शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे NCP या दोन पक्षांना सहानुभूती मिळण्याची सुद्धा बरीच म्हणजे अपेक्षा होती. मला नम्रता, पण मला या दोन्ही मान्यवरांना विचारायला आवडेल, महेशजी आणि जयेश वाणी आहेत, की तुमचं म्हणणं तरी काय, तुमची अपेक्षा काय? तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला समजा काय आपल्या मराठवाड्यातल्या 8 जागा असतील तर त्याच्यातल्या एकदम 7च तुमच्याकडे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 40+, जसा 40+चा दावा पूर्ण खरा ठरत नाहीये हे पुढारी न्यूजने दाखवून दिलं महायुतीसाठी, तुमचा तरी दावा कळून तुमच्या बोलण्याचा अर्थ काय की सगळं तुमच्या बाजूने चाललेलं आहे? असं नाहीये. आमच्या सर्वे सांगतोय की अगदी जालन्यामध्ये जिथे मराठा आरक्षणाचं एपिसेंटर होतं तिथे सुद्धा दानवे येत आहेत असं आमचा कल सांगतोय. पंकजा मुंडे येत आहेत. पंकजा मुंडे, एक्झॅक्टली. त्यामुळे जयेश वाणी आणि महेशजी, की किमान तुम्ही तुमचा एक प्रिमाइस तरी सांगा, तुमचा एक आकडा सांगा की ठीक आहे आमचा हा दावा आहे की आम्ही स्वीप करणार आहोत महाराष्ट्र, ते तरी दावा करा किमान. मी बोलू आता? हा जयेश बोला. येस प्रसन्न, आमचं असं म्हणणं आहे की आपण सांगत असलेले आकडे चुकीचे आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये न भूतो न भविष्यती असं अनपेक्षित यश मिळालेलं आपल्याला बघायला मिळेल. आकडा यासाठी सांगायचा नाही कारण की हा काही सट्टा बाजार नाहीये की आपण आकडे लावायचे मग तुमचा आकडा चूक आमचा आकडा बरोबर. शेवटी हे जनमत आहे, हे लोकशाहीच्या बाजूने. जसं आता महेशजी म्हणलेत तसं की या पूर्ण निवडणुकीमध्ये मला अगदी सोपं सांगा, मी ज्यावेळेस मातृतीर्थ ते शिवतीर्थ ही पदयात्रा केली, हा महाराष्ट्राचा जवळपास 800 किलोमीटर मी पायी चाललो, त्यावेळेस मी बघितलं की ज्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे तो कांदा उत्पादक शेतकरी काय ओबीसी म्हणून मतदान करणार होता का मराठा म्हणून मतदान करणार होता? त्याचे कांद्याचे प्रश्न आहेत. दुधाच्या भावाचा प्रश्न नगर जिल्ह्यातला जो होता, तिथे नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्याची जात बघून मतदानाला जायचं की त्याचं जे दुधाचं जे त्याच्यावरती जो अन्याय होतोय त्या शेतकऱ्यावरती, दूध उत्पादकावरती, त्याच्याकडे बघायला जायचं. हळदीचं उत्पादन असेल हिंगोली आणि बुलढाणा साईडला, तिथे एक मोठा प्रश्न त्या हळद उत्पादक शेतकऱ्यांचा, बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचा होता. म्हणजे या सगळ्या मुद्द्यांकडे तुमचं असं म्हणणं आहे का? मग माझा उलट प्रश्न आहे की लोकांनी हे सगळे मुद्दे विचारात न घेता भारतीय जनता पार्टीला हवं होतं त्या पद्धतीने फक्त धर्म आणि जातीच्या नावावरती मतदान केलं. आपली जनता फक्त जात आणि धर्माच्या नावावरती मतदान करते असं तुमचं म्हणणं आहे का? मग जयेश, मी एकदम पॉइंट ब्लँक तुम्हाला उत्तर देतो. हेड ऑन तुमच्या प्रश्नाला आपण घेऊयात. जर का आपण ह्याच्यातला कुणाला मतदान करतोय हा पार्ट बाजूला ठेवूयात की तो भाजपला फायदा होतो का शिवसेनेला, पॉइंट ब्लँक उत्तर असं आहे की होय, तुम्ही सांगता त्या प्रत्येक कंगोऱ्यावरती मतदान होतं. जेव्हा उत्तर महाराष्ट्राचा भाग कांदा उत्पादक बहुल भाग असतो त्यावेळी तो जातीपेक्षा तिकडे कांदा बहुलचा भाग जास्त मोठा ठरतो. अर्थात तरी सुद्धा जातीय फॅक्शन्स त्याच्या अंतर्गत असतात. मराठवाड्यामध्ये आल्यानंतर तिथे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विदर्भामध्ये संविधान बचावचा नारा महत्त्वाचा ठरतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी असा मुद्दा उपस्थित ठरतो. मुंबईमध्ये
गुजराती ज्यांना आता तुम्ही थेट हात लावत नाही आहात, पण तुम्ही लपून छपून तुम्ही सुद्धा म्हटलेले आहे की गुजराती मराठी गुजरातमध्ये कसे उद्योग चाललेत आणि बाकी काय, तिथे मराठी विरुद्ध गुजराती ठरतो. त्यामुळे असं उगाचच आपण एक गुलाबी चित्र नको तयार करायला. होय, महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जाती धर्म क्लास कास्ट आणि तत्कालिक मुद्दे याच्यावरती मतदान होतं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो देतोय मी. चांगली गोष्ट आहे तुम्ही जे म्हणताय ते, पण मला असं वाटतं की ही परिस्थिती 2024 पूर्वीची होती, ज्यावेळेस लोक अशा पद्धतीने विचार करत होते. यावेळेस लोकांसमोर मोठा प्रश्न होता, या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही, आणि ते पोचवायचं काम. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, आपणही कदाचित हे ऑब्झर्व केलं असेल आश्चर्य वाटण्यापेक्षा सुद्धा, की भारतीय जनता पार्टीचे लोक मुळात हे प्रचार करून सांगत होते की आम्हाला राज्यघटना बदलायची नाहीये, आम्ही राज्यघटना 30 ठेवू. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. म्हणजे आम्ही विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो मनसुबा आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालो होतो, म्हणून तर काउंटर नॅरेटिव्ह सेट केलं गेलं ना. पण जयेश वाणी, तुम्हाला पण शिवसेनेला घटना नाही बदलायची? मला खरं सांगा, शिवसेनेला नाही बदलायची घटना? राज्यघटना येस, तुम्हालाही बदलायची आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घटना बदलायची नाहीये का? असं कोण म्हणताय? मी सांगू तुम्हाला कशी ती. तुमचं जे एकीकृत शिवसेनेचं जे अवधूत गुप्तेकृत सॉन्ग होतं, जे अधिकृत होतं, साधं सुद्धा नाही अधिकृत सॉन्ग होतं, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भारत देश बनवू हिंदुस्तान. आता मला सांगा, ज्या शब्दाचा उल्लेख घटनेत नाहीये त्या भारत देश बनवू हिंदुस्तान हे कुठून येतं? हे कुठून येतं? नाकारणारा तुम्ही हिंदुस्तान नाकारून भारत मांडणारा हा भारत आणि इंडिया. तिकडे होतं ना ज्वलंत हिंदुत्वाचा पुकारा करणारे एकमेव दैनिक, हे कुठून येतं? तुम्ही हिंदुत्व नाकारलंय अजूनही, तुम्ही अजूनही म्हणता आमचा DNA हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे जयेश वाणी, आता परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे सगळे लोकशाहीचे उमाळे आहेत, पण याच लोकशाहीला पु ल देशपांडेंच्या समोर सुद्धा नाकारण्याचं काम आपण केलेलं आहे आपल्या पक्षाने. मी फक्त त्या एवढ्या जुन्या इतिहासात मी जात नाही. आपल्यासोबत भोईटे सर पण आहेत, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक. भोईटे सर, या सगळ्यामध्ये आता जयेश वाणी लोकशाहीचा संविधानाचा मुद्दा करत होते. एकीकडे दुष्काळ, शेतीचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न असे असताना सर्वसामान्य वर्गाला जिथे उद्याची भ्रांत आहे त्यांना हे प्रश्न मतदानापूर्वी जास्त विचार त्याचा केला जाईल की माझ्या खात्यामध्ये मला काय येतंय, मी लाभार्थी आहे का, हा मुद्दा जास्त बघितला जाईल. मला असं वाटतं की शेतकरी नेमके कोणत्या भागातले आहेत त्यावर सुद्धा याचं उत्तर अवलंबून आहे. कारण जिथं शेतकऱ्यांची स्थिती खूपच हलाखीची आहे त्या भागामध्ये स्वाभाविकरित्या मोदींचा पैसा अनेक ठिकाणी, म्हणजे जेव्हा स्थानिक वार्ताहर किंवा काही ठिकाणी आपण जेव्हा थेट काही कार्यक्रमांसाठी ग्रामीण भागात जातो, काही शेतकऱ्यांशी बोलणं झालं, तेव्हा एक फरक लक्षात आला की जिथं हलाखीची परिस्थिती आहे, शेती हा खूप तोट्याचाच व्यवसाय आहे, त्या ठिकाणी नक्कीच त्या 6,000चं महत्त्व खूप मोठं असतं. ज्यात आता राज्य सरकारनं सुद्धा 6,000ची भर घातल्याचं आपण ऐकलं. त्या पट्ट्यात नक्कीच मोदींचा पैसा हा मोठा ठरतो. मात्र मोदींचा पैसा माझा शब्द नाही आहे, हा शेतकरी पट्ट्यात, त्या पट्ट्यात वापरला जाणारा शब्द आहे की हक्काचे हे पैसे येतात आहे आमच्या खात्यात. मात्र नाशिक पट्ट्यात मी गेलेलो असताना त्या ठिकाणी एका कार्यक्रमानंतर जेव्हा शेतकऱ्याच्या घरी गेलो त्यांना मी हाच प्रश्न विचारला नम्रता, तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की अहो 6,000 रुपये आम्हाला पाठवतायत, मात्र प्रत्यक्षात आमचे खतं, आमची कीटकनाशकं, आमची बियाणं याचा खर्च हा कमीत कमी 25-30 हजारानं वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय त्या 6,000ची महती आम्हाला सांगताय आणि आम्हाला असे प्रश्न विचारताय. थोडक्यात स्थलसापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष असा या 6,000बद्दलचा लाभार्थी स्वतःला लाभार्थी मानतात की आपण जास्त गमावून काहीतरी छोटंसं तथाकथित लाभ मिळवतोय मानतो, त्याच्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या भोईटे सर, हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचाच नाहीये, हा मुद्दा आहे ज्यांना मोफत धान्य मिळतंय, हा मुद्दा आहे ज्यांना योजनांचा फायदा मिळतोय, जसं लाडली बहिणासारखी योजना असेल, लखपती दीदी सारखी योजना असेल, महिला आहेत किंवा इतर अनेक मुद्रा योजना वगैरे बऱ्याच काय काय योजनांबद्दल मोदी कायम त्यांच्या भाषणात सांगत राहिलेले आहेत. अनेकांना त्याचे लाभ झालेले आहेत. मी असं म्हणणार नाही की त्यात जेवढे दावे केले गेलेले आहेत तेवढे जास्त लाभ झाले असेल, पण काही जणांना झाले असतील. त्यांच्याबद्दल काय, तेही लाभार्थीच आहेत की? नक्की जे लाभार्थी आहेत आणि त्यातही ज्या योजनांचा तुम्ही उल्लेख केलात त्या योजनांच्या माध्यमातून आणि त्यातही थेट खात्यात जमा होत असल्यामुळे तो लाभ मध्ये कोणी दलाल राहिलेले नसल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना तसा थेट लाभ मिळतो, स्वाभाविकच आहे ना. जे सरकार त्यांना तो लाभ मिळवून देते त्याचे ते. आणि लक्षात ठेवा पुन्हा इथं लाभ काँग्रेसच्या काळात दिले गेले नाहीत का? काँग्रेसच्या सत्ता काळात सुद्धा दिले गेले असं आपण ऐकतो आणि आपल्याला ठाऊक आहे. मात्र मोदी सरकार किंवा भाजप, मोदींची स्ट्रॅटेजी काय असते? केवळ देत नाहीत ते, केवळ करत नाहीत ते,
त्याचं मार्केटिंग सुद्धा असं जबरदस्त हा करतात. फरक आहे. नम्रता, तुम्हाला आठवत असेल सेल्फी विथ लाभार्थी अशी एक मोहीम भाजपानं चालवलेली. स्वाभाविकरित्या त्या लाभार्थ्यांपर्यंत त्या निमित्तानं पुन्हा भाजप कार्यकर्ते गेले की होय हा लाभ तुम्हाला मोदींमुळे मिळालाय. त्यांच्याबरोबरचे सेल्फी जेव्हा व्हायरल झालेत तर स्वाभाविकरित्या अगदी या इतरांना गोष्टींची कळलं. त्यामुळे चर्चा होतच असते. मतदानाचा कल कसा राहिला आहे आणि तो का राहिला आहे या प्रश्नावरती आपला खल सुरू आहे. नवनाथ बन आहेत आपल्यासोबत भाजपचे. आणि नवनाथ, मराठा समाज हा कुठेतरी महायुतीच्या विरोधात जातानाचा कल दिसतोय. ओबीसी समाज हा महायुतीच्या बाजूने मतदान करतानाचा दिसतोय. जो DNA ची भाषा तुमच्या नेत्यांनी केलेली होती, मला वाटतं तसाच कल दिसतोय हा. पण मराठा समाजाचा मात्र फटका आहे आणि मराठवाड्यामधला पर्टिक्युलरली आम्ही हे बोलतोय. नम्रता, मी स्वतः मराठवाड्यातला आहे. मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत असताना दिसेल आणि मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीने 4 जागा लढल्यात. तुमच्या सर्वेमध्ये, म्हणजे मी परवाच्या दिवशी जेव्हा चर्चेत होतो, जे सेंटर होतं मराठवाड्यामध्ये आंदोलनाचं, जिथं जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, त्या जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री असलेले रावसाहेब दानवे हे अतिशय चांगल्या मार्जिननी दणदणीत मतांनी विजयी होत आहेत. एवढंच नाही तर बीडमध्ये जिथं पंकजाताई मुंडे उमेदवार आहेत त्या सुद्धा अतिशय चांगल्या मार्जिननी विजयी होत आहेत. हे तुमचाच सर्वे सांगतो. त्यामुळं मराठा समाजाने देखील भारतीय जनता पार्टीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. आपल्याला आठवत असेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 14 ते 19 काळात. त्या काळात मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे भारतीय जनता पार्टीनेच दिलं. आतापर्यंत मराठा समाजाच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं, आरक्षण भले तुमच्या सरकारच्या काळात ते आमच्या गेलं असेल, नम्रता, आमच्या पण टिकलं नाही ना ते आरक्षण. मग टिकणारं आरक्षण कसं म्हणता तुम्ही? जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेत होतं तोपर्यंत टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये तशा पद्धतीची खंबीर बाजू मांडली नाही, त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण रद्द झालं. परंतु जेव्हा आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो तेव्हा पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% आरक्षण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात देण्याचं काम केलं. त्यामुळे मराठा समाज महायुतीसोबत नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. ज्या 2 जागा जालना आणि बीड सारख्या आपण बघतो की त्या ठिकाणी देखील मराठा समाजाची साथ भारतीय जनता पार्टीला मिळते आणि मराठवाड्यातल्या इतर ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 4 जागा लढल्यात. या 4च्या 4ही जागा नांदेड आणि लातूर ह्या जागा देखील मराठा समाजाच्या प्राबल्याच्या आहेत आणि तिथेही भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळणार याच्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण भारतीय जनता पार्टीने फक्त मराठा समाजाचा वापर केला नाही, मराठा समाजाला वसतिगृह देण्यापासून, शिष्यवृत्ती देण्यापासून, त्यांना शिक्षणाच्या सुविधा देण्यापर्यंत अनेक कामं केली. जेवढ्या सुविधा ओबीसी समाजाला आहेत तेवढ्या सुविधा मराठा समाजाला देण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झालं. 14 ते 19 मध्ये ते आम्ही केलंय आणि मराठा समाजाने हे बघितलं. एवढंच नाही तर आता सुद्धा मराठा समाजासाठी सक्षमपणे योजना आणण्याचं काम केलं. परंतु आतापर्यंत मराठा समाजाचं नाव घ्यायचं, मराठा समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि मराठा समाजाला काहीही द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्षातल्या अनेक पक्षांनी केलेली आहे, अनेक नेत्यांनी केली आहे, मातबर नेत्यांनी केली. मला त्यांचं इथं नाव घ्यायचं नाही, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. परंतु मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत नाही असं अजिबात नाही. मराठा समाजाची साथ आहे. एवढंच नाही तर ओबीसी समाज आणि इतर भटके समाज हा समाज देखील भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आपण मराठा समाज, ओबीसी समाज यांचे कल बघितले. आता मागासवर्गीय समाजाचा मतदानाचा कल कसा राहिलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सुरुवातीला त्यावरती आकडेवारीवरती एक नजर टाकूया. 20% भाजपला 2019 मध्ये मागासवर्गीय समाजाचं मतदान होतं आणि 6% त्यात घट झाली. 14% मागासवर्गीय समाज भाजपच्या बाजूने त्यांचा कल दिसतोय. इथे फक्त हे एक आपल्याला कालही आपण केलं होतं ते इकडे सांगावं लागेल. आपल्या प्रतिसादकांपैकी, रिस्पॉन्डंटपैकी जे मागासवर्गीय समाजातले आहेत त्यांना आपण हा प्रश्न विचारला की तुम्ही 2019ला कोणाला केलं होतं आणि आता कोणाला केलं. हा संपूर्ण मागासवर्गीय समाजाची टक्केवारी नाही, ही आपल्या रिस्पॉन्डंटची. येस. आणि पुढे जर का गेलो तर आपण 2019च्या तुलनेमध्ये यावेळी 2024ला मतदानाचा कल, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचा कल वंचितच्या बाबतीत खास करून हा थोडासा प्रभावित झाल्यासारखा दिसलेला आहे. 25 ते 30% हा कमी झाल्यासारखा एक फील या सर्वेमधून आलेला आहे, कल दिसलेला आहे. या बाबतीत आपण सुरू करणार आहोत. पहिल्यांदा आपण जाऊयात काकासाहेब कुलकर्णी यांच्याकडून. काकासाहेब कुलकर्णी, वंचितचा फॅक्टर 2019ला किती महत्त्वाचा ठरला वेगळं सांगायची गरज नाही. 15 जागांवरती ऑन एन ॲव्हरेज 1 लाखाची ॲव्हरेज काढलं तर 1 लाख, काही ठिकाणी 1.5-2 लाख पण आहेत, एवढं मताधिक्य त्यांना मिळालं होतं. आज मात्र तो प्रतिसाद काहीसा कमी झाल्यासारखा दिसतोय. तुमची प्रतिक्रिया? आपण जर बघितलं तर 2019 साली वंचित बहुजन आघाडीसोबत MIM नावाचा पक्ष त्या ठिकाणी जोडला गेला होता आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणी, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. परंतु आता महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे.
आणि ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी असेल, ज्या पद्धतीने MIM असेल, बाबा यांना मतदान केल्यानंतर कुणाला फायदा होतो हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला कळलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातली सुज्ञ जनता 2019 पेक्षा 2024 या 2024ला अतिशय विचारपूर्वक त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे आता कुठलाही जास्त मोठा फटका किंवा जास्त कुठलाही त्रास या ठिकाणी महाविकास आघाडीला होताना आम्हाला दिसणार नाही. महेशजी, नाही बघा, माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की आपण आज जरी जातीनिहाय इलेक्शनला म्हणजे निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मतदान केलं याच्यावर चर्चा करत असलो तरी सुद्धा मला असं म्हणायचं आहे की मागासवर्गीय असू देत, OBC असू देत किंवा दुसरा कुठला समाज असू देत, आता इतक्या वेळ आपण जो विचार करतोय आता किंवा चर्चा करतोय ती ही की एक समाज एका बाजूला आहे त्याला आरक्षण हवंय, एक समाज एका बाजूला आहे त्याला त्याचं आरक्षण कमी झालेलं नको आहे. तर दोन्ही समाजांचे एकमेकांच्या विपरीत असे इंटरेस्ट आहेत. तर त्या इंटरेस्टचं सेफगार्ड करणं आणि दोन समाजामध्ये जातींमध्ये दुरावा निर्माण न होता सलोखा निर्माण करून त्यांच्यामध्ये काय सोल्युशन सरकार देऊ शकतं याच्यावर विचार व्हायला हवा आणि सरकारने हाच विचार करायला हवा. जातीमध्ये किंवा धर्मामध्ये वितुष्ट किंवा दुरावा निर्माण नाही होणार याच्यावर जास्त प्रयत्न व्हावा. संपादक भोईटेंकडे येण्यापूर्वी फक्त एकदा नवनाथ यांच्याकडे. नवनाथ, आपण मागासवर्गीय समाजाच्या टक्केवारीबद्दल बघतोय, हा प्रामुख्यानं प्रतिसाद महाविकास आघाडीकडे जाताना आपल्याला बघायला मिळाला आणि त्यातही आमची जी एकूण प्रश्नावली होती आणि आम्हाला जो फील आला सगळ्या सर्वेचे अनेक बाकीचे मुद्दे आहेत त्यामध्ये 400 पारचा आग्रह भाजपचा, काही नेत्यांनी त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली असेल पण अनेक नेत्यांनी केलेली वेळोवेळची घटना बदलाची आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बघितलेली मेसेजेस ती कोणत्या ग्रुप्समध्ये फिरतात ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की काय करावं लागणार आहे, वक्फ बोर्डावरती कशी कारवाई होणार आणि कोणाचे कसे तनखे बंद होणार आणि काय जे काय होईल ते, या सगळ्याचा परिणामी महाराष्ट्रातला मागासवर्ग कदाचित देशातला आपल्याला माहीत नाही पण हा भाजपपासून दूर होतो याची आपण कशी दखल घेताय? घटना बदलणार अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह देण्याचं काम काही लोकांनी विरोधकांकडनं सातत्यानं केलं. परंतु भारतीय जनता पार्टी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. संविधान दिवस मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये घेतला. आपल्या संसदेला संविधान भवन नाव देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केले. त्यामुळं हा फेक नरेटिव्ह सातत्यानं पसरवण्याचं काम अनेकांनी केलं की 400 पारचा नारा यांना संविधान बदलण्यासाठी केलाय. परंतु संविधान भारतीय जनता पार्टीला बदलायचं असतं तर आता तसं बहुमत भारतीय जनता पार्टीकडे होतं 2014ला आणि 2019ला. परंतु भारतीय जनता पार्टी कुठेही संविधान बदलणार नाही. उलट काँग्रेसनं आतापर्यंत जवळपास 80 वेळा संविधान बदललेलं आहे, आणीबाणी या देशावर लादली आणि संविधानाची मोडतोड केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीला याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. परंतु अशा पद्धतीचे एक फेक नेरेटिव्ह काही प्रमाणामध्ये सोशल मीडियावर आणि मीडियावर चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदार सुज्ञ आहे. मतदारांसाठी अनेक चांगल्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणासाठी जवळपास 80 लाख लोक लाभार्थी, 80 कोटी लोक या देशामध्ये लाभार्थी आहेत. त्यांना योग्य प्रमाणे मदत केलेली आहे, योजना पुरलेल्या आहेत. गावामधल्या दलितांना घरं देण्याचं काम देखील अनेक योजनांच्या माध्यमातून केलेलं आहे. नल से जल अशा पद्धतीच्या चांगल्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होत्या. त्यामुळे अशा चांगल्या योजनांच्या माध्यमातून गरीब असलेल्या लोकांना वर काढण्याचं काम आणि त्यांना एक जगण्याचा चांगला स्तर देण्याचं काम भाजपने केलंय. त्यामुळे सर्वेत जरी सांगितलं जात असलं की 6% मतांची घट झाली तरी प्रत्यक्ष जेव्हा उद्या निकाल दिसतील, निकाल येईल त्यावेळेला इथे हाच प्रश्न तुम्ही नसताना जयेश वाणींना विचारलेला प्रश्न किंवा महेश सगळेच म्हणतायत की नाही आमचा असा काही डिव्हिजन नाहीये, आम्हाला मतं मिळालेली आहेत, मराठ्यांची मिळाली, ओबीसींची मिळाली, तुम्ही म्हणताय ओबीसी मराठा मागासवर्गीयांची मिळाली, तर मग काय 48-47 वगैरे जागा जिंकणार आहात का आपण? भारतीय जनता पार्टीला 40च्या वर जागा मिळतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आम्ही 45 पारचा नारा दिला होता परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये 40च्या वर हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे, या फेक नरेटिव्हच्या प्रभावामुळे आमच्या जागा थोड्याफार प्रमाणात कमी होतील पण आम्ही 40च्या पार जाऊ याच्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण भारतीय जनता पार्टी केडर बेस पक्ष आहे. इथं आमच्याकडे बूथ 50 प्रमुखापर्यंत यंत्रणा लागली होती. लोकांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं, लाभार्थींची संपर्क अशा पद्धतीच्या अनेक प्रभावी योजना आम्ही राबवल्या. त्यामुळे आम्हाला खात्री आहे. भोईटे सर, मला ह्याच्यामध्ये
नवनाथनी एक शब्द वापरला, नॅरेटिव्ह. आता हे नॅरेटिव्हचे ट्रॅप इलेक्शनच्या काळामध्ये कसे होतात ते आपण बघितलेले आहेत. म्हणजे अगदी काही काळापूर्वी भारत इंडिया हा एक नॅरेटिव्हचा ट्रॅप होता. आता त्याच्यामध्ये कोण अडकलं, कशा पद्धतीने अडकलं हे वेगळं सांगायला नको. इथे सुद्धा मला वाटतं संविधान बदलणे हा जो एक नॅरेटिव्हचा ट्रॅप होता हा इंडिया आघाडीकडनं टाकण्यात आला आणि भाजपला समोर येऊन त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. हे स्पष्टीकरण पुरेसं ठरेल असं वाटतंय? नम्रता, आपल्या पोलमधील आणि जो एक्झिटच नाही, एक्झॅक्ट पोल आहे, कारण एवढा मोठा सॅम्पल साईज कुणाचाच नाही. त्यामुळे जसं महायुती आघाडीवर असल्याचं नवनाथ बन यांना मान्य असतं, तसंच हे सुद्धा आपण समाजानुसार जो विश्लेषण करतोय, जो मतांची टक्केवारी घटल्याचं दाखवतोय किंवा वाढल्याचं दाखवतोय, ते सुद्धा त्याच एक्झिट पोलमधला एक्झॅक्ट असं आहे. उद्या कळेलच त्यातला आणखी काही पुढच्या गोष्टी. मात्र यातला एक मुद्दा नॅरेटिव्हचा जो तुम्ही आता म्हणालात नम्रता, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आतापर्यंत आपण पाहत काय आलो की भाजपकडून एखादं नॅरेटिव्ह सेट केलं जायचं आणि त्यात विरोधक हे ट्रॅप व्हायचे. यावेळी पहिल्यांदाच असं दिसलं की काही वेळा विरोधक काहीतरी नॅरेटिव्ह सेट करतात आहे आणि त्यात भाजप कुठंतरी ट्रॅप तर नाही म्हणणार मी, मात्र त्या नॅरेटिव्हच्या मागे त्याला काउंटर आर्ग्युमेंट करण्यात भाजपचा वेळ जाताना दिसला. अगदी पंतप्रधान मोदींना सुद्धा या संविधान बचाववर बोलावं लागलं, सातत्यानं बोलावं लागलं, सांगावं लागलं की तसा काही अजेंडा नाही आहे. एक प्रकारे ते नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या इंडिया आघाडीला तिथं फायदा झाल्याचं यात सुद्धा दिसतंय आपल्याला. म्हणजे जेव्हा 30 ते 35% वंचितची मतं, ज्या वंचितवर इंडिया आघाडी म्हणजे पूर्वीची आपण महाराष्ट्रापुरतं बोलू तर महाविकास आघाडी किंवा UPA आरोप करत आली की हे मत कापे आहेत, हे आमची मतं कापतात, त्यासाठी उभे असतात आणि त्यामुळे भाजपचा फायदा होतो, त्या वंचितला या मतदारांमधून, अनुसूचित जातीच्या मतदारांमधून, मागासवर्गीय वर्गामधून जेव्हा 30 ते 35% मतं कमी होतात तेव्हा नक्कीच कुठंतरी संविधान बचावचा इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे, त्यांनी जे भले त्याला भाजपवाल्यांनी प्रोपगंडा म्हणावं, तो कुठंतरी यशस्वी होताना दिसतोय. तसंच भाजपच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर 2014 ते 2019 या 2 निवडणुकांमध्ये घसघशीत फायदा झालेला ओबीसी आणि मागासवर्गीयांमधून, इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय यांच्या मतांमध्ये, भाजपला मिळणाऱ्या मतांमध्ये 10% वाढ झाल्याचं सर्वेक्षणांमध्ये उघड झालं होतं. आणि आता जर 2024ला महाराष्ट्रामध्ये 6% जर हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतंय तर नक्कीच ते नॅरेटिव्ह जे इंडिया आघाडीकडून सेट करण्यात आलं त्याचा फटका भाजपला बसताना दिसतो. आणि स्वाभाविकरित्या जेव्हा भाजपला आणि वंचितला फटका, त्याचा अर्थ फायदा इंडिया आघाडीला तेवढा नाही, काही प्रमाणात तरी नक्कीच झाला. जयेशवाणींना काही मुद्दा मांडायचा होता. जयेशवाणी, बरं झालं, मला जरा थोडासा वेळ द्या मॅडम, प्लीज, माझी विनंती आहे. मी आता काय प्रसन्न आधी काय म्हणलं होतं मी त्याच्यावरती जात नाही आणि अजून बाकी कुठेच जात नाही. माझे अनेक मुद्दे मोहिते सरांनी सुद्धा मांडले आहेत. पण ही लढाई खरं तर लाभार्थी विरुद्ध महागाई अशी होती, लाभार्थी विरुद्ध बेरोजगारी होती, हे आपण सगळ्यांनी बघितलं. एक महत्वाचा मुद्दा माझे मित्र नवनाथ बन यांनी उपस्थित केला की रावसाहेब दानवेंचा मराठा आंदोलनाचा जो सगळा कोर एरिया होता तो रावसाहेब दानवेंच्या जालना या जिल्ह्यातला, या लोकसभा मतदारसंघातला अंतर्बली सराटीचा होता. मात्र माझी एक विनंती आहे की आपण जर निवडणुकीचा, लोकसभेच्या निवडणुकींचा इतिहास तपासा. ना देवेंद्र फडणवीस जालन्याला गेले, ना अमित शहा गेले, ना नरेंद्र मोदी गेले, ना भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता जालन्याला गेला. जी माझी माहिती आहे वैयक्तिक, कारण की रावसाहेब दानवेंच्या आजूबाजूचे काही लोक माझ्या खूप जवळचे आहेत, जसे नवनाथ बन मराठवाड्याचे आहेत, तसे मी संभाजीनगरचा माणूस आहे, संभाजीनगरचा सुपुत्र आहे आणि मला तिथलं फार चांगलं माहिती आहे. माझ्या घरापासून, आमच्यापासून अगदी 40 किलोमीटरवरती त्यांचा मतदारसंघ लागतो. तर माझी माहिती अशी आहे की रावसाहेब दानवेंनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे हात जोडले होते आणि सांगितलं होतं, मी निवडून यावं वाटत असेल तर बाबांनो, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी येऊ नका, नाहीतर माझी सीट जाईल. अशी परिस्थिती जालन्यामध्ये होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मराठ्यांच्या त्यांना मिळणाऱ्या सपोर्टवरती बोलू नये. क्रमांक 1. क्रमांक 2, भाजप सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाबाबत नवनाथ बन यांनी मला सांगितलंय. नवनाथ बनांचं जे उदाहरण आहे ना, ते कसं आहे माहितीये का, 100 फुटावर मी काचेचा ग्लास खाली टाकला की तो 99 फुटापर्यंत फुटत नाही, मात्र 100व्या फुटापर्यंत गेला की तो फुटतो. हे जसं तकलादू आहे ना, हे तसंच तकलादू आहे. कारण की जर ते टिकणार आंदोलन असतं तर ते शेवटपर्यंत टिकलं असतं. मी किती फास्ट बोलतोय मला बघा, प्लीज मला अडवू नका. हे खोटं नरेटिव्ह जे सांगतात ना, ते कुठेतरी तोडलं पाहिजे. ते प्रोपगंडा करतात, खोटं पसरवत जातं असं चॅनलवरनं. तर हे जे खोटं बोललं गेलं त्याचं ते तसंच आहे
की भारतीय जनता पार्टीने कुठलंही टिकणारं आंदोलन मराठ्यांना कधीच दिलं नव्हतं. क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना सरकारी वकील बदलला, ना आर्ग्युमेंट बदललं, ना पिटिशन मध्ये अमेंड केलं गेलं. अमेंड वगैरे शब्द नवनाथ बनांना माहीत नसतील कदाचित, कारण की त्यासाठी थोडासा कायदा वाचावा लागतो. मी त्याकडे पण येईल. तर हे 3 गोष्टी झाल्यात, यातलं काहीही झालेलं नाही. उलट उद्धव ठाकरेंची आणि सर्वपक्षीय विरोधकांची त्यावेळी ती सभागृहात जयेश आपल्याला हे करावं लागेल, क्रिस्प करावं लागेल, नाही तर वेळ देता येणार नाही. आणि मग विरोध बाकीच्या पक्षांनी म्हटलं की आम्हाला वेळ का नाही दिला, तर अडचण आमची होते, तुमची होती. नवनाथ बोला. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाची केलं, उद्धव ठाकरेंनी साधा बैठका घेतल्या नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले, घरात बसून राहिले. खिशामधला पेच देखील उद्धव ठाकरेंनी काढला नाही. आणि मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार शिवसेनेला तर अजिबात नाही. ज्या मराठा समाजाने मोर्चा काढला त्याला मुका मोर्चा म्हणणारे हे शिवसेनेचे उभाटा गटाचे लोक होते, आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल अजिबात बोलू नये. मराठा समाजाला सन्मान देण्याचं काम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह कितीही मराठा समाजासाठी आम्ही किती काय केलंय हे जरी असलं, जयेश वाणी आणि नवनाथ बन तुम्ही जरी सांगितलं तरी आम्ही जो काही कल घेतला त्या कलामध्ये मराठा समाजाचा कल कुठे आहे आणि ओबीसी समाजाचा कल कुठे आहे, मागासवर्गीय काय म्हणतायत, हे आकडेवारी जी आमच्या समोर आलेली आहे ती आकडेवारी आम्ही समोर मांडतोय. आणि त्यामध्ये मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसला, ओबीसी समाज हा महायुतीच्या बाजूने झुकताना दिसला. आणखीन एक मोठा समाज आपल्याला अजिबात डावलून चालणार नाही, तो म्हणजे मुस्लिम समाज. मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मत देताना त्यांच्या मनात काय होतं, त्यांचा विचार कसा राहिलेला आहे, आपण त्याही आकडेवारीवरती एक नजर टाकूया. असं म्हटलं जातं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हा पारंपरिक मतदार आहे मुस्लिम समाज, आणि मला वाटतं तसंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. काँग्रेसला सर्वाधिक 34% कल दिसतोय काँग्रेसकडे. शिवसेना, ठाकरे गट त्यांच्याकडे 31% कल दिसतोय, आणि राष्ट्रवादी काँग्रेस 12%, महायुतीच्या बाजूने 12% आणि इतर पक्षांच्या बाजूने 11%. मला या सर्वेक्षणात सगळ्यात इंटरेस्टिंग आकडा दिसला असेल तर महायुतीच्या बाजूने 12%, जे की आपल्या रिस्पॉन्डंट पैकी असतील. असेही मुसलमान आहेत की ज्यांनी एवढं होऊन सुद्धा मत दिलेलं आहे. आता ते बोहरा मुस्लिम होते का किंवा ते शिया मुस्लिम होते का, आता या डिटेल्स आपल्याला माहित नाही. आणि अर्थात हा कुठलाही बायस नाहीये, मला माहित नाही, सुन्नी मुस्लिम पण असू शकतात. पण ही इंटरेस्टिंग माहिती मात्र बघावी लागेल, कारण पूर्ण बायफर्केशन भारतात बघायला मिळतं. एमआयएमचं नाव काढत नाहीयेत मुस्लिम, ते सुद्धा तिकडे काँग्रेस आणि बाकीच्यांकडे आणि इंट्रिगिंग अजून फिगर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला तो आपण मुद्दा घेऊयात. नम्रता, पुढारी न्यूजच्या सर्वे नंतरचे विविध अर्थ काय आहेत त्याचे, त्यातला एक भाग होता मुस्लिम मतांचा कशा प्रकारे प्रभाव पडत होता या सर्वेमुळे काय दिसलं. पुन्हा एकदा ग्राफिक्स बघूया आणि नंतर चर्चेकडे वळूयात. मुस्लिम रिस्पॉन्डंट जे या सर्वे मधले होते, प्रतिसादक होते, जेव्हा त्यांना मी विचारलं तेव्हा दिसून असं आलं की मुसलमानांचा प्रामुख्यानं कल आता हा महाविकास आघाडीकडे, आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस, शिवसेना, इंटरेस्टिंग 34% प्रतिसादकांनी काँग्रेसला बाजू सांगितली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने 31% होते. त्यानंतर मग 12% राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 12% महायुती आणि इतर 11% असा हा कल दिसला. पुन्हा एकदा स्पष्ट करायचं झालं तर सर्वेमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानांचा हा कल आहे आणि त्यानुसार हा कल दिसलेला आहे. मी काँग्रेसपासून आपण सुरुवात करूयात. काकासाहेब कुलकर्णी, काकासाहेब, भारतातल्या मुसलमानांचे हे स्पष्ट डिव्हिजन झालेलं आहे, जे भाजपला आपण नंतर विचारूच. अशा वेळी जो प्रश्न आम्ही आतापर्यंत भाजपला विचारत आलेलो आहोत की तुमच्या मंत्रिमंडळात, तुमच्या उमेदवारीमध्ये मुसलमान का नसतो, आता हा प्रश्न तुम्हाला पण विचारायची वेळ आलेली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये एक मुस्लिम पण का नाही दिला? उमेदवारी देत असताना त्या ठिकाणी ही लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पार्टी उमेदवार देत असते, आणि ज्या ठिकाणी उमेदवाराची जिंकण्याची शक्यता जास्त असते अशा ठिकाणी उमेदवारी दिली जाते. सगळ्याच पक्षामध्ये, काँग्रेसने सगळ्याच पक्षामध्ये हा मेरिट ठरलेला असतो. त्या मतदारसंघाचा विचार करून त्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतो आणि पार्टीला लोकसभेमध्ये बोट का दाखवते? मग काँग्रेस याच मुद्द्यावरून भाजपकडे बोट का दाखवते? मुळात एक लक्षात घ्या, मुस्लिम समाजामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल जी भीती आहे त्या भीतीबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा करणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या सरकारमध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज सेफ आणि सुरक्षित राहत होता, आज भारतीय जनता पार्टीच्या 10 वर्षाच्या सरकारमध्ये आज भारतीय असणाऱ्या मुस्लिम समाजाला असुरक्षित वाटायला लागलंय. याचं कारण काय, या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी मी थोडंसं विषयांतर करतो. मगाशी बन साहेब सांगत होते मराठा समाजाच्या प्रश्नावरती, ते सांगत होते की मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीनं काय केलं. अहो, जर तुम्ही एवढं केलं असेल तर त्या अंतरवाली सराटीमध्ये जी मारहाण झाली
ती मराठा समाज विसरलाय का? ज्या पद्धतीने जरांगे पाटील साहेब लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते, तुम्ही त्यांना किती त्रास दिलात? म्हणजे अगदी नवी मुंबईपर्यंत तुम्ही त्यांना येऊ दिलं, त्याच्या पुढे त्यांना कशा पद्धतीने थांबवलं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. तुम्हाला एवढाच जर या समाजाचा पुळका होता तर राजे शिवछत्रपती या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, त्याचं तुम्ही ते स्मारक उभा करू शकले नाही अरबी समुद्रामध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पार्टी दाखवताना कोवळा दाखवते आणि देताना आवळा देते. निश्चित पद्धतीनं मराठा समाज असेल, या ठिकाणचा मागासवर्गीय समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे सगळे समाज आपला स्पेसिफिक मुद्दा प्रत्येक सेगमेंटला आपण घेतलेला. आता मुसलमानांबद्दल बोलत होतो, तुम्ही तुमचा वेळ आता एक्झॉस्ट केलेला आहे. जयेश वाणींकडे आपण जाऊया. जयेश वाणी, एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे, आणि मला माहित नाही कौतुक म्हणून घेतं की नाही, भाजप परिवारातले लोक समर्थक, भाजप अधिकृत भाजप म्हणत नाही मी, हे मात्र म्हणतायत एक मात्र नक्की झालं, उद्धव ठाकरे मुसलमानांचे नेते झाले, शिवसेना मुसलमानांचा आता पक्ष झालेला आहे, अशी चर्चा सगळी घडवायला सुरुवात झालेली आहे. आता मला खरंच हे विचारायचं आहे, अगदी माहीमचा मुसलमान जो 92-93 साली काय झालेलं ते आपण बघितलेलं आहे, पण ते शिवसेनेकडे वळताना महाराष्ट्रभरातून बघायला मिळत आहेत. आकडेवारी पण ती जाणवते. या फिनॉमिनाकडे शिवसेना कशी बघते? मला असं वाटलं प्रसन्न की हा प्रश्न नेहमीप्रमाणे आधी भाजपला विचारेल आणि भाजपचे लोक उत्तर देतील की त्यांनी मुसलमानांसाठी काय काय केलं. हे फारी आहे. म्हणजे मुसलमानांचा विषय आला की मग पहिल्यांदा शिवसेनेला उभं विचारायचं. माझं तर अगदी स्पष्ट मत आहे या बाबतीमधलं की या देशातल्या देशभक्त भारतीय नागरिकांनी इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे. पक्ष न बघता देशभक्त भारतीयांनी इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे. आता जे देशद्रोही होते, जे देशाच्या विरोधातले होते, साधी गोष्ट आहे, ज्याला फेक नरेटिव्ह म्हटलं जातं ना, संविधान बदलायचं, हे सगळ्या समाजामध्ये ही भीती आहे. कारण सांगतो, नवनाथ बन काय झालं, भारतीय जनता पार्टीचे लोक अभ्यास करत नाहीत आणि त्यांना जे सांगितलं जातं तेवढं येऊन बोलतात. माझा मुळात प्रश्न आहे, जर संविधान बदलायचं असेल तर संविधान बदलण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती 2/3 बहुमताची प्रोसेस आहे. ती बहुमत म्हणजे साध्या बहुमताची प्रोसेस नाही आहे. आणि 2/3 बहुमत 543च्या लोकसभेमध्ये हे 2/3 बहुमत जे असतं ते 363चं होतं. भारतीय जनता पार्टीला किंवा एनडीएला आजपर्यंत कधीही 363 मिळालं नाही, म्हणून त्यांना या देशाची राज्यघटना बदलता आली नाही. यावेळेस त्यांना 400 मतदान. जयेश तुम्ही टीव्ही मध्ये काम केले हो जयेश, आपला 30 सेकंदाचा पीटीसी असतो, जरा समजून घ्या अडचण आमची. एक एवढासा आमचा सेगमेंट 10 मिनिटाचा, त्याच्यामध्ये तुम्ही एवढं त्या काकासाहेब कुलकर्णींना मुसलमानांबद्दल विचारलं होतं, ते मराठ्यांवरती गेले. तुम्हाला विचारलं, तुम्ही संविधानावर गेलात. माझा प्रश्न आहे, मुसलमान मतदार तुमच्याकडे वळतोय, ही तुम्ही कशा प्रकारे बाब घेता? मला त्याचं कौतुक वाटतं का? काय वाटतं तुम्हाला? देशभक्त भारतीयांनी आम्हाला मतदान केलं, मी कारण सांगत होतो. ठीक आहे, आता नवनाथ बन. ठीक आहे, ओके, नवनाथ कडे जातोय. नवनाथ, भारतामध्ये स्पष्टपणे बघायला मिळते, एकतर मोदींनीच इतक्या वेळा मुसलमान, मंगळसूत्र, मटण, सगळ्या बाकीच्या गोष्टी, आणि मुसलमान शब्द तर त्यांनी इतक्या सहजपणे वापरायचा, मुसलमानांना संपत्ती दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ मुसलमानांना समजा खरंच संपत्तीचं काही वाटप केलं तर काहीतरी महापातक घडणार आहे या देशामध्ये, ज्याच भारतातल्या मुसलमानांना काही दिलं तर. माझा आपल्याला प्रश्न आहे, एवढा मुसलमान द्वेष का? इतका मुसलमान करायची काय गरज आहे? प्रसन्न, आपल्या ज्या आपण जो सर्वे दाखवत आहेत त्यामुळे उभाटा गटाला जवळपास 31% मुस्लिम समाजाचं मतदान बघायला मिळतं. जनाब उद्धव ठाकरे यांनी नमाज स्पर्धा घेतली. उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताना बघायला मिळाले. अशा पद्धतीनं मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न उभाटा गटाने सातत्यानं केला. त्यामुळं अशा पद्धतीचा प्रभाव आणि अशा पद्धतीचं मतांची टक्केवारी वाढताना आपल्याला बघायला. एवढंच नाही, आता माझी वेळ आहे, माझी वेळ आहे. आपण कनोटेशन करत असताना कुठलेही हेतुआरोप करू नका. तुम्ही जी काही टीका टिप्पणी करायची ती करा, पण जनाब बिना म्हणजे मग परत तेच झालं. कॅलेंडरवर उर्दूमध्ये छापलं, हे फॅक्च्युअल सांगतो, हे काही चुकीचं सांगत नाही. एवढंच नाही तर शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणणारे उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो देखील म्हणत नाहीयेत. याच्यावरच त्यांनी मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न सातत्यानं केलाय. त्यामुळे ही जी उभाटा गटाला 31% जी मार्जिन मिळते मुस्लिम समाजामध्ये, त्याचं कारणच ते आहे. नमाज पठण स्पर्धा घेतल्या होत्या की नाही यांनी हे स्पष्टपणे सांगायला पाहिजे. कॅलेंडरवर जनाब उद्धव ठाकरे लिहिलं होतं की नाही हे त्यांनी सांगायला
लागायला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीनं मुस्लिम समाजाचं लांगुल चालन करण्याचं काम उबाटा गटाने केलंय, त्यामुळे हे पर्सेंटेज वाढलं. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीने कायम सरकारच्या योजना असताना कुठेही हिंदू मुस्लिम केलेलं नाही. एखादा पंतप्रधान आपली वेळ संपत आलेली आहे. मुद्दे दोघांचेही लक्षात आले. भोईटे सर, यामध्ये एक मुद्दा असतो लांगुल चालन. हा शब्द कायम वापरला जातो. म्हणजे भोईटे सर, नम्रताचाच मुद्दा घेऊन लांगुल चालनाचा मुद्दा. आणि मला सांगा, देशामध्ये इतकं धार्मिक ध्रुवीकरण तुम्हाला वाटतं यावेळी अगदी स्पष्ट करण्यात आलं की मुसलमान कोणी यावं टपली मारून जावं इतकं सहज करून टाकण्यात आलं आणि ते फेज वाईज वाढत गेलेलं आहे ती रिफ्ट. प्रसन्न मला माझं मत मांडू द्या. भारतीय जनता पार्टीने कधीही हिंदू मुस्लिम केलेलं नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा एखादं गरिबांना द्यायचं घर किंवा पंतप्रधान आवास योजनेसाठी असलेलं घर हिंदू आहे म्हणून त्याला द्यायचं आणि मुस्लिम आहे म्हणून त्याला नाकारायचं, असं भारतीय जनता पार्टीने कधी माजी पंतप्रधानांच्या एखाद्या वाक्याची मोडतोड करून जर एक संपादकीय कमेंट घ्यावी लागेल शेवटची प्लीज. आपण आता भोईटेंना देणार आहोत वेळ, शेवटचा वेळ भोईटेंना. प्लीज कन्क्लुडिंग रिमार्क भोईटेंकडनं प्लीज. भोईटे सर, मी आहात तुम्ही मुसलमान मुद्द्यावर गेलात ना नम्रताने, तुम्ही तेव्हापासून पाहत होतो की नवनाथ बन यांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य फुललं की तेवढं संपूर्ण चर्चेत त्या तणावातून बाहेर आल्याचं कधीच दिसलं नव्हतं. म्हणजे हा पहिल्यांदा असं घडत असेल की एखाद्या पक्षाला नवा एक मतदारांचा वर्ग मिळतो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळतो. 31% त्या समाजातला वर्ग शिवसेनेकडे वळतोय, हिंदुत्ववादाचा पुकारा करणाऱ्या. आणि ज्यांच्या विरोधात ते आहेत त्या भाजपला मात्र आनंद होताना दिसतं. त्याचं कारण स्पष्ट आहे. भाजपचे नेते, भाजपचे प्रवक्ते स्वाभाविकरित्या ठाकरेंच्या शिवसेनेला किती जास्त मुसलमान मतं मिळाली हे खूप ठासून सांगत राहतील. त्याचं कारण स्पष्ट आहे. त्यांना एक नॅरेटिव्ह जे सेट करायचं आहे, जनाब म्हणून किंवा इतर म्हणून किंवा लांगुल चालन असे शब्द वापरून. कारण विधानसभा आणि मनपाचा येणारा अजेंडा त्यांच्या डोळ्यासमोर आहे की शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिलेली नाही. हे त्यांना जे सिद्ध करायचं त्यासाठी या आकडेवारीचा प्रत्यक्ष दिसतंय, या आकडेवारीचा ते वापर करत राहतील आणि ठासून सांगत राहतील. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या लक्षात येत नाहीये. केवळ शिवसेनेचं नॅरेटिव्ह हे फक्त मुसलमानांपुरतं नव्हतं, तर मराठी, मुसलमान आणि दलित MMD समीकरण त्यावर मात्र आता एकंदरीत आपल्या एक्झिट पोलमधील आकडेवारीचा विचार केला तर त्यांना गंभीरतेनं विचार करावा लागणार आहे. अगदीच. आणि हे कल ज्या पद्धतीने समोर येत आहे त्याचा अर्थ काय काढायचा आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने ठरवेलच. मात्र उद्या द डे आहे की ज्या दिवशी हे कल खरंच कुठल्या दिशेने झुकतायत आणि आपला सर्व्हे कसा आहे ह्याचं पोचपावती मला वाटतं उद्याच्या दिवसभरात आपल्याला मिळणार. आणि उद्या दिवसभर पुढारी न्यूजवर याचं आम्ही वेगवान कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आता इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.